नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज पुन्हा आपण आलो तळवडेला। जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल, आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा, आपल्या चॅनलवर जा आणि आपला अगोदरचा व्हिडिओ बघा, जो आपण नारळांना पाण्याची सिस्टीम केली होती। म्हणजे मशीनचं पाणी आहे इकडे, बोरवेलचा 2 बोरवेल आहेत, ते इकडे सिस्टीम केलेले आहे आणि प्रत्येक झाडाच्या, प्रत्येक नारळाच्या किंवा अन्य झाडं आहेत त्यांच्या बुंधात आपण पाणी दिलेलं आहे। म्हणजे वॉल चालू केल्यानंतर डायरेक्ट पाणी त्यांच्या बुंधापर्यंत जातो, तर अशी सिस्टीम केली आहे आपण। इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही सगळी नारळाची झाडं आहेत इकडे पूर्ण बांधावरती। आता मी शेतामध्ये उभा आहे आणि शेताच्या बांधावर पूर्ण अशी नारळीची आणि सुपारीची झाडं आहेत। तर त्यांना ह्या सुपारीच्या नारळाच्या झाडांना आपण पाण्याची सिस्टीम केली होती। तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओ बघा, त्यावर तुमच्या लक्षात येईल। आणि आता तशीच सिस्टीम आपल्याला पुढे म्हणजे हा प्लॉट आहे, त्याच्याच पलीकडे काजूचा सुद्धा प्लॉट आहे। तर त्या काजूच्या झाडांसाठी पण आपल्याला ही सिस्टीम करायची होती आणि आता आज आलो त्यासाठी, ते आपण सिस्टीम केली आहे। आणि आता तिकडे पाणी सोडून बघितलं आहे आणि आता आपण चेक करूया, तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो ती सिस्टीम कशी केली आहे। आणि आपण तिकडे पाणी सोडलं, आता बघूया पाणी कसं जातं झाडांमध्ये। हे इकडे त्याचं मेन वॉल आहेत 2। आता इकडे हा बोरवेलचा पाणी येतोय, त्यानंतरला हा चाललाय वॉल, हा पाईप चाललाय तो इकडे ह्या नारळांना चाललाय असा बांधांवरती। आणि त्याच्याच बाजूला हा सेकंड वॉल आहे। आता हा पण क्लोज केलाय आणि हा ऑन केलाय। आता हा गेला इकडे पलीकडच्या शेतामध्ये, तो आपण म्हणालो इकडे काजूचे प्लॉट आहे आणि त्या काजूमध्ये गेलाय। आणि पहिले आपण त्याचा मेन जी सिस्टीम आहे ऑन ऑफ करायची, 2 बोरवेलचा कनेक्ट केलेला आहे आपण, इकडे बघू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवतोय। तर हा एक बोरवेलचा इकडून आला, ते एक बोरवेल इथे आहे, इथेच आहे, आणि एक बोरवेल इकडे आहे। ती चेंबर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये बोरवेल आहे। तर त्या बोरवेलचा हा पॉईंट आहे आणि तिकडच्या बोरवेलचा हा पॉईंट आहे। आणि हे पूर्ण नारळीनं गेला आहे, हा जो गेला आहे तो तिकडे घरी पण गेला आणि वरच्या नारळीनं गेला आहे। आणि हा आहे तो ह्या साईडून या नारळीनं गेला आहे। आणि हा तिसरा आहे तो या साईडने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याचे पुढे 2 वॉल आहेत, ते इकडच्या नारळीला आणि तिकडे आता काजूमध्ये आपण नवीन कनेक्शन केला आहे तो। आता चला आपण नवीन कनेक्शन बघूया त्या साईडला पलीकडे। आणि इकडे गुरे उभे आहेत, मस्त तांबडा तांबडा, इकडे पाडा आहे, इकडे पाडे मोठी गाय आहे, बघू शकता खूप मस्त आहेत, हात लावून पण देतात आपल्यामध्ये। तांबडे आहेत, तांबडे। आता जाऊया आपण, इकडे आहे तो काजूचा प्लॉट, हे रस्ता इकडून आहे। आता इकडे बघू शकता, अशी प्रत्येक झाडाच्या बुंदात आपण सिस्टीम केली आहे। हा जो एकचा HDPE पाईप आहे त्याला आपण ठराविक साईजचा होल मारून त्यामध्ये वायशर टाकून, हा रबर वायशर आहे, त्यानंतर हा वॉल आहे, म्हणजे प्रत्येक झाडाला ठराविक तेवढं पाणी हे करण्यासाठी इथे वॉल दिला आहे। इकडे बघू शकता प्रत्येक झाडाच्या बुंदात आहे, इकडे पण एक झाड आहे। नंतर हे सगळे काजूची झाडं आहेत आणि ती मोहरलीच सुद्धा, इकडे एकदा मोहर पण आलाय त्यांना। आणि ही बघितल्याप्रमाणे सगळी झाडं काजूची। आणि आता इकडचे जे बागायतदार आहेत, ह्या बागेचे ओनर आहेत, हे दोघं पण इकडे, हा सोनू दादा आहे आणि हे काका। काका नाव काय आपलं सांगा? शशिकांत आत्माराम विचारे हे ओनर आहेत आणि त्यांचा मुलगा तेजस विचारे, दोघं पण ओनर आहेत। आणि खूप आवड आहे यांना, दादा स्वतः गावी राहून हा सगळं मेंटेन करतो। इकडे नारळाची झाडं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले त्या साईडला, त्यानंतरला वरती पण आहेत, आणि ही काजूची, आणि आणखी त्यांच्या आंब्याच्या सुद्धा बागायत आहेत, ते मेंटेन करतात तुम्ही दादा। आणि हा इकडे असा पाईप आलाय पूर्ण, खूप छान झाडं झालीत। का किती वर्षाची झाडं आहे ती? 3 वर्षाची झाडं आहेत आणि 3 वर्षाला झाडांना सुद्धा मोहर आलाय आणि मस्त मोहर आहे, सगळ्या झाडांना मोहर आलाय आणि काही झाडांना पालवी सुद्धा फुटले, हे बघू शकता, यांना पण मोहर आहे।
नवीन मोहर येतोय. आणि यांचा आत्ताच ह्या प्लॉटचा गवत कटिंग झाला एक 2-3 दिवसापूर्वी. आणि आपण लाईन करून घेतले. अजून ह्यांना रिंग मारायचे बाकी आहेत आणि अजून गाडे मारणार असे, म्हणजे पाणी व्यवस्थित राहील त्याच्यामध्ये. इकडे असा गोल फिरून पूर्ण हा पाईप इकडे आलाय आणि इकडे त्याचा एंड झाला. इकडे बघू शकता आपण एंडला कॅप लावली आहे, जेणेकरून कचरा वगैरे आला तर ते खोलून आपण कचरा पास करू शकतो. अशी सिस्टीम एकंदरीत केलेली आहे. आणि इकडे तलवडेमध्ये ही नाळीची वाडी आहे आणि या नाळीच्या वाडीवरती ही विचारे काकांची बाग आहे. आणि तुम्ही कधी इकडे आलात मसला साईड तलवडा साईड तर इकडे त्यांना नक्की भेट द्या. तर तुम्हाला व्यवस्थित त्यांचे बाग दाखवतील, मार्गदर्शनही करतील. तुम्हाला काही यातलं माहिती असेल तर नक्की त्यांना मार्गदर्शन करा. आणि ते इकडे त्यांचा स्वतः गोठा पण आहे, बकऱ्यासुद्धा आहेत त्यांच्या. इकडे त्यांनी गोठा बांधला आहे. खूप सुंदर परिसर आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण जेवण वगैरे झालं, जेवलो. त्यानंतरला जेवणाच्या अगोदर आपण तर हे केलं होतं काजूचं, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. काजूचं केल्यानंतर छोटंसं अजून काम आहे आपला इकडे घराच्या मागे आहे, हे तुम्हाला दाखवतो मी. आणि इकडे आता बघू शकता ही टाकी आहे, आतमध्ये कवर करून ठेवलेली आहे. 500 लिटरची टाकी आहे. ती जो गावचा पाणी येतं त्याच्याने भरते. आणि ही जी तिची आउटलेट आहे इकडे बघू शकता आपण. इकडे नवीन सुपारीची झाडं लावलेली आहेत. त्यानंतरला खाली नारळाची झाडं आहेत आणि 2 सुपारीची जुनी झाडं आहेत. तर या नवीन झाडांना पण आत्ताच कनेक्शन केलेलं आहे आपण. इकडे बघू शकता, इकडून कनेक्शन प्रत्येक सुपारीला दिलेलं आहे. त्यानंतर काही फुलझाड आहेत आणि इकडे गवती चहाचे पण झाडं आहेत. इकडे बघू शकता नारळाच्या बुंदामध्ये सोडलेलं आहे पाणी. आणि इकडे रातराणी आहे आणि हा पारिजातक. आणि हे घराच्या जवळची झाड आहेत. हा काकांचं घर आहे, विचारे काकांचा. त्याच्या जस्ट बाजूला इकडे झाडांची लागवड केलेली आहे. आणि ह्या नारळाचं झाड बघू शकता, मस्त पेंडी आल्यात त्याच्यावरती, खूप सारे नारळ झाले. तर आता आपलं काम कंप्लीट झालं आहे. काम पूर्ण करून आता आपण निघालो आहे घरी. तर हा काम कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.